हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. आजची भाजी सिरीजच्या चौथ्या भागात आपण बघणार आहोत चमचमीत भरल्या वांग्यांची रेसिपी. सगळ्यात आधी वांग्यांमध्ये भरायचा मसाला आपण तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी ते 4-5 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतले. कढईत 2 चमचे तेलावर आपल्याला एक मोठा उभा पातळ कापलेला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं पण कांद्याबरोबर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर आपल्याला ते मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार होईल. कांदा खोबऱ्याच्या वाटणाच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. या वाटणामध्ये 3-4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे. चिमूटभर हिंग घातलं आहे. अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. आपला साठवणीचा मसाला मोठे 2 चमचे घातला आहे. आपण आपल्या चवीनुसार घालायचा आहे मसाला. अर्धा चमचा गोडा मसालासुद्धा घातला आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. गोड्या मसाल्याने सुद्धा या सगळ्या मिश्रणाला खूप छान चव येते. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातली आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपला वांग्यांमध्ये भरायला मसाला तयार झाला आहे. वांग्यांना अशा प्रकारे वरच्या साईडने उभ्या 2 चिरा देऊन घ्यायचे आहेत. अशा प्रकारे चिरा दिल्यामुळे वांगी आतमध्ये किडलेली वगैरे असतील तर ती समजतात आणि मसालासुद्धा आपल्याला व्यवस्थित आतपर्यंत भरता येतो. वांग्यांना आतून किंचितचं मीठसुद्धा लावलं होतं, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे. आपण जो मसाला बनवून घेतला आहे तो वांग्यांमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. वांग्यांचा देठ जरी तसाच ठेवला तरी काहीच हरकत नाही आहे. लहान आणि ताजी वांगी असतील तर भाजी अजून चविष्ट व्हायला मदत होते. मी इथे भाजी लवकर होण्यासाठी कुकरमध्ये 2 शिट्यांमध्ये ही भाजी करून घेतली होती, पण आपण ही भाजी मंद गॅसवर कढईतसुद्धा शिजवून घेऊ शकतो. मंद गॅसवर शिजवून घेतल्यामुळे मसाला छान आतपर्यंत मुरला जातो. आता आपण पटकन भाजी कशी फोडणीला घालायची ते बघूया. कुकरमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेलावर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा राई आणि राई तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आपल्याला थोडीशी 5-6 कढीपत्त्याची पानं आणि कांदा तेलावर परतून घ्यायचं आहे. एक टोमॅटोसुद्धा मी कांद्याबरोबर परतून घेतला होता. कांदा टोमॅटोवर मी मीठसुद्धा थोडंसं घालून घेतलं आहे. आता आपण भरून ठेवलेली वांगी आणि जो उरलेला मसाला आहे तो याच्यामध्ये घालणार आहोत. हलक्या हाताने वांगी आणि उरलेला हा जो मसाला आहे तो तेलावर छान परतून घ्यायचा आहे. कुकरमध्ये अगदी पटकन ही भाजी बनवून तयार होते. आता आपल्याला कितपत भाजी घट्ट पातळ हवी आहे ते अंदाजाने याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आपण जो वांग्यांचा मसाला भरून घेतला होता त्या ताटातच पाणी घेऊन ते या भाजीमध्ये ॲड करायचं आहे. सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. एकदा हवं असेल तर चव घेऊन बघायचे मीठ वगैरे व्यवस्थित लागलं आहे ना भाजीला ते. आणि मग कुकरचं झाकण बंद करायचं आहे. कुकरच्या 1 ते 2 फक्त आपल्याला शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 1-2 शिट्यांमध्ये व्यवस्थित वांगी उकडली जातात, शिजली जातात. चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी चमचमीत भरली वांगी तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.